त्यानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो. खूपच धमाकेदार झालेला आहे. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने मानिनीने आता ह्या लोकांना चांगलंच कामाला जुंपलेलं असतं. खरं तर नंदिनीच्या चांगुलपणा म्हणायचं की ह्यांना घराच्या बाहेर हकललं नाही, फक्त घरात ठेवलंय आणि मान खाली घालूनच घरातील सगळी कामं तुम्ही दोघींनी करायची आहेत अशी शिक्षा दिलेली असते. आणि तेव्हा ही शिक्षा अगदीच आता रम्या आणि वसु आत्याकडून करून घेण्याचं काम काव्य आणि मानिनी जोमातच करत असतात. चांगलीच अद्दल चांगली शिक्षा इथे घडवलेली असते. किती ह्यांनी कुरापती केलेल्या असल्या, किती पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ह्यांना अजिबात इथे पळ काढू दिलेला नसतो. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे होणार आहे आणि ती काव्य आणि नंदिनीच्या बाबतीत मानिनीने ठरवलेली असते. काय ते जाणून तर आपण घेणारच आहोत, पण त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रेक्षकांनो. आता नंदिनी आणि काव्याने सांगितलेलं असतं की मान खाली घालून सगळी घरातली कामं करायची. त्यावर काव्या त्यांना म्हटलेली असते, ताई तू ह्यांना असं सोडतेस, पण मला नाही वाटत ह्या सुधरतील म्हणून. त्यावर आता नंदिनी म्हणत असते, आता तर ह्यांना फक्त बाबांसाठी सोडलेला आहे. त्यावर काव्या म्हणत असते, हो ह्यांनी जर आता कुठल्याही उचापत्या किंवा कुरापती जर करण्याचा प्रयत्न केला किंवा कुठला जर कटकारस्थ नाकण्याचा प्रयत्न केला तर गाठ काव्याशी आहे, ही काव्या सोडणार नाही तुम्हाला, असं काव्याने म्हटलेलं असतं. त्यावर नंदिनी म्हणते का ह्यांनी आता इथून पुढे काही जरी केलं तरी सुद्धा सोडायचं तर नाहीच त्यांना काव्या, त्याची काळजी करूच नकोस. त्याचबरोबर इथे ह्या जर आल्या अंगावर तर आपण त्यांना शिंगावर घ्यायचं आहे, असं आता नंदिनीने बजावून सांगितलेलं असतं. नंदिनीने असं म्हटल्यानंतर पार्थ आणि जीवा तर नंदिनीकडे पाहतच असतात, कारण नंदिनी खूपच छान पद्धतीने म्हटलेली असते, आल्या अंगावर तर घेऊ शिंगावर, असं म्हटल्यानंतर सगळेजण नंदिनीकडे चकित होऊन पाहत असतात. आता इकडे ह्या दोघींनी असं सांगितलेलं असतं, मान खालीच घालून ह्या घरामध्ये राहायचं असेल तर राहायचं, असं सांगितल्यानंतर आता वसु रम्या तिथून निघून गेलेले असतात. आता लगेचच मानिनीच्या हातात विक्रमचा जो फोन असतो तो ती फोन विक्रमच्या हातात देते आणि लगेचच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. त्यावर लगेचच विक्रम म्हणत असतात, मानिनी प्लीज सॉरी ग, मला माफ कर ना, चुकलोच मी, माझं खरंच चुकलेलं आहे, प्लीज माझं ऐकून घे ना, मला माफ कर ना. आणि मी खरंच एवढ्या नात्यांच्या ह्या सगळ्या बंधनामधून असा वाहवत गेलो की मला कळलंच नाही, प्लीज मला माफ कर ना, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, तुम्हा सगळ्यांच्या बाबतीतच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी कधी कोणाचा विचारच केला नाही, तुझा नाही की इतरांचा सुद्धा नाही, सगळेजण मला समजावून सांगत होते, पण प्लीज माझ्याकडून पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही मानिनी, मला समजून घे, मला माफ कर ग, असं विक्रम म्हणत असतात. त्यावरच आता मानिनी म्हणते, अच्छा म्हणजे तुम्ही दुसरी जर कुठली चूक केली तर ती तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुम्हाला आणखी दुसरी चूक करायची आहे का, असं इथे आता मानिनी म्हणत असते. तेवढ्यातच आता इकडे मात्र जीवा पुढे येत असतो आणि जीवा म्हणत असतो, हो ते तर आहेच ना, पण त्यावर आता मानिनी म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट आठवते का, माझ्या सासूबाई मला नेहमी म्हणायच्या, ज्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाही ते नवरा बायको कसले, असं म्हणता क्षणी आता लगेचच इकडे मानिनी विक्रमच्या मिठीत असते आणि तेव्हा सगळेजण हसायला लागलेले असतात. इकडे वसूने विक्रमने फेकलेली राखी हातात घेतलेली असते आणि ती राखी हातात घेऊन ती म्हणत असते, ह्या माझ्या भावाने काढून फेकलेल्या राखीची शपथ घेऊन सांगते, आज जरी ही वसू हरलेली असली तरी सुद्धा ती संपली नाही, प्रत्येक आणि एका अपमानाचा बदला घेणार आहे नंदिनी, मी तुला चांगलंच धुळीस मिळवणार आहे, तुला चांगला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं इकडे म्हणत असते. ह्या सगळ्यांकडे पाहून इकडे सगळेजण आज आनंदी झालेले असतात. तर आता संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळी काव्या पार्थ त्यांच्या खोलीमध्ये असतात. आता ह्यांचं ठरलेलं असतं, एकाचे पाय डोकं एकाकडे आणि एकाचे पाय डोक्याकडे असं ठरलेलं असतं आणि त्याच पद्धतीने यांची झोपण्याची तयारी सुरू असते. आता काव्या म्हणत असते, काय हो देशमुख झोपलात का तुम्ही. त्यावर आता तो लगेचच म्हणत असतो, नाही फिसकरणारी मांजर जोपर्यंत बोलत नाही काही म्हणत नाही तोपर्यंत झोपणार कसं. त्यावर आता काव्या म्हणत असते, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाहीये का, ठीक आहे तुम्हाला जर असं करायचं असेल ना तर मग मी आता ना इथे झोपतच नाही, तुम्ही मला आता चक्क फिसकरणारी मांजर म्हणलात, पुन्हा म्हणलात. त्यावर आता इथे पार्थ म्हणत असतो, नाही हो तुम्हाला तसं नाही म्हटलं, तुम्ही झोपा, नाही मी इथे झोपणारच नाहीये ना, तुम्हाला मस्करी करायची सुचते, तुम्ही मला असं बोलताय. त्यावर लगेचच काव्या औशी घेते आणि म्हणत असते, मी इथे झोपत नाही, मी खाली जाते. त्यावर आता लगेचच पार्थ म्हणत असतो, अहो नका आताच घरातलं एक वादळ शांत झालंय, पुन्हा दुसरं वादळ आलं तर घरातल्या लोकांना संशय येईल. त्यावर आता लगेचच काव्या म्हणते, काय
पुन्हा मला वादळ म्हणाला, नाही हो, आणि तुम्ही आता जे काही सगळं झालेलं आहे त्या गोष्टी तुम्हाला इथे मस्करी वाटतात. नाही नाही, अर्थात मला त्या गोष्टी मस्करी वाटत नाहीत, आणि आता मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या. तुम्ही जर खाली जाऊन झोपलात तर उगाचच आत्ताच घरामध्ये एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे, उगाचच पुन्हा काही गैरसमज नको, ताणतणाव नको म्हणून म्हणतोय इथे झोपा. त्यावर आता काव्या म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही म्हणतायत ना म्हणून मी इथे झोपायला तयार आहे. हा, त्यावर आता पार्थ म्हणत असतो, बोला ना काय झालं, कशाबद्दल बोलायचं होतं. पण खरंच सांगू का काव्या, इथे तुमची ताई ना खरंच खूप जास्त ब्रेव आहे, मानलं पाहिजे तुमच्या ताईला. खरंच आता काव्या म्हणत असते, हो बघितलं ना तुम्ही, किती वेळा विक्रम काकांसमोर इथे ती खोटी पडली, एवढ्या वेळा विक्रम काका समोर खोटी पडली तरी सुद्धा इथे तिने हार मानली नाही, स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती काय काय केलं. त्यावरच पार्थ म्हणत असतो, हो अगदीच बरोबर बोलताय तुम्ही. बाबांनी त्यांच्याशी बोलणं टाकलं, त्या दिवशी बाबा म्हटले की आत्ताच्या आत्ता वसूची माफी मागायची आहे, पण तरी सुद्धा नंदिनी त्यांच्या मतावर ठाम राहिल्या, अजिबातच माफी मागणार नाही असं सुद्धा सांगितलं. पण त्यांच्या त्या हुशारीला आणि त्याचबरोबर एक स्त्री म्हणून त्या किती सक्षम आहेत, त्याचबरोबर किती त्या ब्रेव आहेत, ह्या गोष्टी नाकारता येण्यासारख्या नाही येतं. त्यांचं मत आणि त्यांचे विचार हे खरंच खूप ग्रेट आहेत असं इथे पार्थ भरभरून कौतुक करत असतो. त्यावर काव्या म्हणते, हो मग माझी ताई आहेच तशी, ती ताई नाही माझी असं म्हटल्यानंतर आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो पण ह्या सगळ्या गोष्टी खूप विचित्र पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्याबरोबर त्या खूप एकट्या पडल्या होत्या, पण आपण सगळ्यांनी त्यांची साथ दिलेली आहे आणि सगळ्यांनी साथ दिल्यानंतर सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे असं आता इथे काव्या म्हणत असते. त्याचबरोबर पार्थ म्हणत असतो, हो ते तर सगळं काही खरं आहेच ना, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता त्या दोघींनी पुन्हा काही कुरापती वगैरे करायला नकोत, कारण पुन्हा जर त्यांनी काही कुरापती केल्या ना तर मी त्यांना अजिबातच सोडणार नाही असं इथे आता काव्या म्हणत असते. त्यावर पार्थ म्हणत असतो, हो त्या नाही करणार आता काही. त्यावर लगेचच काव्या म्हणते, हो तुम्हाला खूप विश्वास आहे ना त्यांच्यावरती. त्यावर पार्थ म्हणत असतो, विश्वास असं नाही, पण त्यांना आता अशी शिक्षा मिळालेली आहे ना, त्यांना ती शिक्षा मिळाल्यामुळे त्या कुठल्याच कुरापती आणि कुठलं काही करणार नाहीत, हे मात्र तेवढंच जास्त महत्त्वाचं आणि हे मात्र तेवढंच आता खात्रीचं आहे असं दोघे जण सुद्धा इथे संध्याकाळच्या वेळेला बोलत बसलेले असतात. आणि सुद्धा आज खूप बऱ्याच वेळाने आणि बऱ्याच दिवसाने इथे आता गप्पा मारलेल्या असतात. गोष्ट देशमुख तुमच्या लक्षात येते का, हे सगळं नियतीमुळे झालेलं आहे. बघा आपण जेव्हा तिकडून येत होतो तेव्हा नियतीमुळेच तो मुलगा आपल्याला म्हणजे नैना आणि रेखा भेटल्या, त्यानंतर सँडी भेटला, त्यानंतर ते फोटोचे तुकडे भेटले, ह्या सगळ्या गोष्टी नियतीमुळेच झालेल्या आहेत असं काव्या भरभरून सांगत असते. आणि पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो. तो म्हणत असतो, आज नियतीमुळे एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि नियतीमुळे काव्या तुम्ही एवढं भरभरून बोलत आहात, हे मात्र खरंच खूप जास्त आनंदाचं आणि सुखद असं आहे असं इथे ते बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की पार्थ म्हणत असतो, ठीक आहे आता तुम्हाला जी विश मागायची ती तुम्ही मागू शकता. लगेचच आता काव्याने डोळे बंद केलेले असतात आणि पार्थने सुद्धा. तर काव्या म्हणत असते, पार्थ देशमुख जे स्वप्न आहेत आणि त्यांना आयुष्यामध्ये जे काही हवं आहे ते सगळं त्यांना मिळू दे असं इथे ती म्हणत असते. तर पार्थ सुद्धा सेम त्याच पद्धतीने बोलत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवानंदिनी आनंद निवासमध्ये गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी गेलेले असतात आणि आनंद निवासमध्ये गणपती बसत असतो. त्याचबरोबर जीवा बहुतेक इथे आता स्वतःच्या हाताने गणपती बनवणार असतो आणि त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला ते दोघे जण सुद्धा इथे गार्डन एरियामध्ये जो बाकडा असतो त्यावरती बसलेले असतात आणि गप्पा मारत असतात. सांगू का जीवा, आत्ता ह्या प्रकरणामुळे घरातील वातावरण खूप जास्त बिघडलं होतं. मुळात आईबाबांचं नातं, त्यांच्यामध्ये होणारे ते गैरसमज, त्यांची भांडणं हे मला अजिबात पाहत नव्हतं. मला असं वाटत होतं की जर आता पुरावे नाहीच मिळाले तर आईबाबांच्या नात्यामधला ताणतणाव वाढत जाईल का, त्यासोबत त्यांच्यामधला संवाद जर बंद झाला तर. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं वेडीस का, त्यांनी एवढं पण नसतं ताणलं. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, पण तरीसुद्धा जर पुरावे नसते तर काय झालं असतं, वसवाद्याच्या विरोधामध्ये कुठलेच पुरावे सापडले नसते, मिळाले नसते तर त्यांचं नातं पुन्हा ताणलं गेलं असतं का. त्यावर जीवा म्हणत असतो की काय ग नंदिनी, तुझ्या डोक्यावरती एवढी टांगती तलवार असताना सुद्धा इथे तू दुसऱ्याचाच विचार करत होतीस का. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, नाही हो जीवा, तसं अगदीच तसं नाहीये, पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का तुम्हाला, आणि ती म्हणजेच की हे बघा, रोपटं जेव्हा लहान असतं आपण त्या रोपट्याची किती काळजी घेतो, त्याला खत पाणी हे सगळ्या काही गोष्टी आपण त्याला पुरवतो. तर सांगू का, तसंच इथे नात्यांना सुद्धा प्रेमाची गरज लागते. जसं रोपटं फुलवायला इथे खत पाणी ह्या सगळ्यांची गरज लागते, तसं नाता फुलवायला सुद्धा विश्वास आणि प्रेम ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. तर रोपटं जीवा त्याच मातीशी वर्षानुवर्ष आपलं नातं घट्ट धरून ठेवतं, तसंच नात्यांचं सुद्धा असतं. टिकवण्यासाठी त्यामध्ये मायेचा ओलावा असणं खूप जास्त गरजेचं असतं. सांगू का,
तेव्हा कुठेतरी जाऊन ते नातं तग धरून राहतं आणि मला आपल्या आईबाबांचं नातंसुद्धा अगदीच त्या रोपट्यांसारखं वाटतं. त्या नात्यांचा वटवृक्ष झालेला आहे आणि त्या वटवृक्षामध्ये आपण सगळे प्रेमाने, आपुलकीने, प्रेमाने राहत आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या नात्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यामुळे मला खूप जास्त टेन्शन येत होतं, मला खूप जास्त गोष्टी ते वाईट वाटत होत्या असं नंदिनी जीवाला समजवत असते आणि समजून सांगत असते. त्यावर आता नंदिनी एवढं सगळं बोलत असते, ती म्हणत असते त्यामुळेच मला खूप जास्त वाईट वाटत होतं की आपल्या घरावर पुन्हा ते संकट येऊ नये, पुन्हा हे वादळ येऊ नये आणि आलेलं वादळ हे लवकरात लवकर निघून जावं असं नंदिनी बोलत असते. त्यावरच आता जीवा म्हणत असतो, हे बघ, झालेल्या गोष्टी आता आपण सावरू शकत नाहीत आणि त्याचबरोबर त्या गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की आता ह्या सगळ्या गोष्टीतून आपण सावरायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून सावरल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात केली पाहिजे असं आता इथे जीवा तिला म्हणत असतो. त्याचबरोबर आता किती वेळ आणि कशाबद्दल तू इथे विचार करणार आहेस, दुसऱ्यांचा, इतरांचा विचार करणं सुद्धा तू नंदिनी सोडून दे असं आता जीवा तिला सांगत असतो. दोघे जण वेगळ्याच ह्याच्यामध्ये गेलेले असतात आणि जीवा मनातच बोलत असतो, लग्न झाल्यापासून कधीच तू माझ्याकडे कुठली तक्रार केली नाहीस, कुठलीच गोष्ट कधी तू मला मागितली नाहीस. कितीतरी वेळा मन तुझं अस्वस्थ झालं, कितीतरी वेळा तुला कोणाशी तरी बोलावंसं वाटलं, पण तू कधीच त्या टोनमध्ये गेली नाहीस किंवा कधी मन मोकळं केलं नाहीस किंवा कुठली तक्रार तू सुद्धा माझ्याकडे केली नाहीस. त्यामुळे खरंच मला तुझं खूप जास्त कौतुक वाटतं. पण लग्न झाल्यानंतर एक नवरा म्हणून मी कुठेतरी कमी पडलो असं आता जीवा मनातच बोलत असतो आणि तेव्हा आपण म्हणत असतो, नाही, आता नाही, हा जीवा नेहमी कायम तुझ्या सोबत असणार आहे. काही जरी झालं तरी सुद्धा हा जीवा नेहमीच तुझ्या सोबत असेल असं तो मनातच बोलत असतो. नंदिनी जीवाकडे पाहत असते आणि म्हणते, काय काय झालं जीवा? त्यावर तो म्हणत असतो, नाही नाही, काही नाही, तू बोल ना. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, खरं सांगू का जीवा, तुम्ही म्हणालात ना की तू आता आनंदी राहा, आनंदात राहा, सुखी राहा म्हणून, पण या क्षणाला मी खूप जास्त आनंदात आहे. खरंच खूप खूप जास्त म्हणजे खूप जास्त आनंदी आणि हॅपी आहे मी. का ते विचारा ना मला. आणि तेव्हा ती सांगायला सुरुवात करते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का जीवा, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही माझ्यासोबत होतात. सगळेजण विरोधात गेले असते किंवा गेले सुद्धा होते, पण तुम्ही मात्र माझ्या बाजूने माझी साथ देत आणि खंबीरपणे उभे होतात. जेव्हा तुम्ही म्हटलात ना सगळ्यांसमोर, जेव्हा रम्या मला घरातून बाहेर काढत होती तेव्हा सगळ्यांसमोर तुम्ही बोललात की रम्या ती माझी बायको आहे, तेव्हा मला काय वाटलं तुम्हाला सांगू? ज्या दिवशी लग्नाच्या वेळी तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला होतात ना की नंदिनी मी तुझ्यासोबत लग्न करेल, त्या दिवशी सारखंच त्या दिवशी सुद्धा मला फिलिंग आलं होतं की तुम्ही सगळ्यांसमोर ती माझी बायको आहे आणि तिच्या बदल्यात आणि तिच्या बाजूने कोणीही काही बोलणार नाही, त्यासोबत तिला कोणालाही तो अधिकार नाही आहे घराबाहेर काढण्याचा. तेव्हा मला खूप जास्त छान वाटलं होतं. तेव्हा नवरा काय असतो हे मला इथे समजलं होतं असं नंदिनी बोलत असते. सांगू का, त्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी सगळ्यांशी भांडलात, सगळ्यांशी माझी बाजू घेऊन बोललात, त्या दिवसापासून मला खूप जास्त हायसं वाटलं. रम्याची बोलती बंद केली, वसवात्याच्या विरोधात जाऊन माझी बाजू घेतली, त्याचबरोबर मला सिद्ध करण्यासाठी माझ्यासोबत पुरावे शोधायला मदत केली. माझा विश्वास, आत्मविश्वास आणि त्याचबरोबर माझी ती पुरावे शोधण्याची जिद्द तुम्ही डगमगू दिली नाही आणि त्यामुळेच तुम्ही नवरा म्हणून अगदी तुमचं कर्तव्य निभावलेलं आहे असं नंदिनी म्हणत असते. असं म्हटल्या क्षणी आता ती जीवाकडे पाहत असते, कारण आतापर्यंत जीवाचा काहीच रिप्लाय आलेला नसतो आणि जीवाचा काहीच रिप्लाय न आल्यामुळे ती त्याच्याकडे पाहते, तर इथे जीवा मात्र झोपी गेलेला असतो. आता जीवा एवढा थकलेला असतो की बसल्या ठिकाणीच तो झोपी जातो आणि त्यामुळेच ती म्हणत असते, पण खरंच हे फक्त किती दिवसाचं चालणार आहे. म्हणत असते, जीवा एका गोष्टीची खंत ही नेहमीच राहणार आहे, त्या रोपट्यासारखं आपलं नातं बहरू शकणार नाही, कारण डिव्होर्सच्या नावाने आपण त्या गोष्टी कधीच खोडून टाकल्या आहेत असं ती म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, आता दुसऱ्या दिवशीची सकाळची वेळ असते. बापरे, इकडे मात्र रम्या वसू चांगल्याच घोरत पडलेले असतात. सकाळ झाली तरी सुद्धा आता रम्याचा अलाराम वाजत असतो, पण इकडे रम्या वसूला म्हणत असते, अगं आई काय हे, तो अलाराम बंद कर ना प्लीज, काय चाललेलं आहे, प्लीज ग आई कर ना ग तो अलाराम बंद, किती वेळ वाजणार आहे असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर मात्र वसू विचार करत असते, हे सगळं काय आहे. आणि त्याचबरोबर आता लगेचच लाईट सुद्धा खोलीचा लागला जातो. लाईट लागल्याबरोबरच वसू बाहेर पाहते. बाहेर इथे आता मानिनी आणि त्याचबरोबर इथे आपली जी काव्य आहे त्या दोघी सुद्धा आलेल्या असतात. मानिनी आणि त्याचबरोबर काव्य ह्या दोघी सुद्धा
त्यानंतर आता लगेचच त्या दिवे लावत असतात. दिवे लागल्यानंतर इथे अगं आई काय केलंयस तू, हे दिवे सुद्धा का लावलेले आहेस, आणि त्यावर आता दिवे आम्ही लावलेले आहेत असं इथे ती म्हणते. काय दिवे तुम्ही लावलेले आहेत आणि तुम्ही आमच्या खोलीमध्ये काय करत आहात. त्यावर आता ती लगेचच म्हणत असते, काय करत आहात म्हणजे आम्ही ह्या खोलीमध्ये येणार नाही असं तुला वाटलं का, कारण आम्हाला ह्या खोलीमध्ये यायचंय आणि तुम्ही विसरलात का, तुम्ही काय काय कुरापती केलेल्या आहेत, कशा पद्धतीने सगळं काही केलेलं आहे हे तुम्ही विसरला आहात का. त्यावर ती म्हणत असते, काय विसरलो आहोत आणि काय करायचं आहे असं म्हटल्यानंतर आता ती लगेचच म्हणत असते, हो कारण आजपासून तुमचा एक नवीनच दिवस आणि एक नवीनच सगळं काही सुरुवात होत आहे असं इथे ती बोलत असते. त्यावर ती म्हणत असते, नेमकं काय म्हणायचं आहे तुला, नेमकं काय म्हणायचं आहे तुला, म्हणजेच की तुला कळत नाही का, हे घ्या ह्या साड्या आणि हे कपडे. आणि त्यावरच ती म्हणत असते, काय हे साड्या आणि हे कपडे का बरं आणि कशासाठी बरं. त्यावरच ती म्हणत असते, आजपासून तुमचा हा दिवस सुरू झालेला आहे हे विसरलात का. त्यावरच आता लगेचच वसू उठून उभी राहते आणि म्हणत असते, अगं काय हे मानिनी, तू एवढ्या खालच्या थराला जाणार आहेस का आमच्या बरोबर. आणि तेव्हाच ती म्हणत असते, एवढ्या खालच्या थराला जाणार आहेस का म्हणजे मला नाही कळलं, आणि काल काय ठरलेलं आहे हे तुम्ही दोघी सुद्धा इथे विसरला आहात का. विसरायची सुद्धा अजिबातच गरज नाहीये, समजलं तुम्हाला. आणि त्याचबरोबर इथे आता हे कपडे घालायचेत आणि हे कपडे घातल्यानंतरच तुम्हाला आता इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे करायच्या आहेत समजलं. आत्तापासून ह्या कपड्यामध्येच अगं मानिनी हे कपडे कसे घालायचे आहेत. त्यावरच आता इकडे मात्र रम्या म्हणत असते, पण मी 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 कशी काम करू शकते, मला ऑफिस असतं, मी नाही काम करू शकते. आणि त्याचबरोबर आता काम नाही करू शकत म्हणजे, आणि तुला माहिती आहे का इथे पार्थ देशमुख जे आहेत ना ते टॉप 3 आर्किटेक्टपैकी एक आहेत. आणि साधी त्यांच्या ऑफिसमध्ये एक जर जी रम्या जर गेली नाही ना तर त्याने काही एक फरक पडणार नाही, समजलं तुला. आणि एक जर रम्या गेली नाही तर काही एक फरक पडणार नाही, ह्या गोष्टी इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असताना मात्र आता लगेचच वसू म्हणत असते, अगं मानिनी तुला माहिती आहे ना माझे किती गुडघे दुखत आहेत, आणि माझे गुडघे दुखत असताना तू मला असं कामाला जुंपणार आहेस का. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, काही फरक पडत नाही हो, काही फरक पडत नाही. त्यावर आता इथे तुम्हाला काय काम द्यायचं बरं वसुताई, काय काम द्यायचं. नाही काव्या म्हणते, काय आहे ना आई, ह्या आता सगळ्यांच्याच इथे आनंदामध्ये मिठाचे खडे टाकतायत ना, मग ह्यांना तसंच काम सुद्धा त्याच पद्धतीचे दिलं पाहिजे ना. हो म्हणजे ह्यांना किचनमध्ये, हो यांना किचनमध्ये. अगं काय हे मानिनी, मी कितीतरी दिवस इथे किचनमध्ये सुद्धा गेली नाहीये आणि तू इथे चक्क मला किचनमध्ये पाठवण्याचं काम करत आहेस का असं करतेस ग मानिनी, प्लीज तू असं काही एक करू नकोस ना ग मानिनी, नको असं करूस असं इथे ती बोलत असते. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता लगेचच इथे रम्या म्हणत असते, अगं पण मला ऑफिस आहे. ठीक आहे काव्या म्हणते, काही गरज नाही ऑफिसमध्ये नाही गेलीस तरी, पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेव, आणि ती म्हणजेच की इथे रम्या म्हणत असते, मग मी वर्क फ्रॉम होम तरी करू शकते ना. त्यावर काव्या म्हणत असते, वर्क फ्रॉम होम करायची काही गरज नाही, वर्क फॉर होम कर, कळलं तुला. घरातली जी कामं आहेत ना ती घरातली कामं करायची आहेत. आत्याबाई तुम्ही किचनमध्ये जायचं आहे, आणि इथे रम्या तू इथे लादी आणि त्याचबरोबर फरशी हे सगळं काही करायचं आहे, लादी आणि भांडी. त्यावरच आता इकडे रम्या म्हणत असते, नाही मी नाही करू शकत हे. पण त्यावर आता वसू म्हणत असते, अगं काय हे मानिनी, माझ्या इथे रम्याने कधी असली कामं केलेली नाही आहेत ग, आणि जरा तरी दया दाखव ग, काय करतेस हे तू, असं नको करूस हे सगळं असलं काही. पण मानिनी म्हणत असते, अहो वसुताई तुम्हाला दिलेली शिक्षा ही तुम्ही विसरलात का. चला निघा लवकर, हे कपडे घालून या पटकन. आता ह्या दोघींच्या हातामध्ये वसूला मस्त साडी दिलेली असते, तर रम्याला एक ड्रेस दिलेला असतो. आणि इकडे काव्या आणि त्याचबरोबर मानिनीने चांगलंच फैलावर ह्या दोघींना घेतलेलं असतं. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता इथे ह्यांना चांगलंच कामाला ह्या दोघी झुंपणार असतात. बापरे, जेव्हाच ह्या इथे साड्या नेसून आणि ड्रेस घालून येतात तेव्हा तर कमाल अशा दिसत असतात. इकडे मात्र येऊ देत ना, ह्यांनी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे, मग काय फरक पडत आहे. आता ह्यांना चांगलंच किचनमध्ये राबून घेऊया, तोपर्यंत ह्यांना समजणार नाही. त्यावरच मानिनी म्हणत असते, हो काव्या तू अगदीच बरोबर बोलत आहेस, कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा ह्यांचा माज आपण उतरवायलाच पाहिजे. पण एक गोष्ट सांगू का ग तुला काव्या, तुझी नंदिनीताई ना खूप जास्त स्वज्वळ आहे. तुझ्या नंदिनीताईने बघ ना एवढं सगळं होऊन सुद्धा ह्यांना घराबाहेर न काढता ह्यांना इथे घरामध्ये ठेवलेलं आहे आणि अशी शिक्षा दिलेली आहे. आता ह्या दोघी सुद्धा इथे साड्या नेसून आलेल्या असतात, ड्रेस घालून आलेल्या असतात. समोर पाहिल्यानंतर अक्षरशः त्या दोघींना
दोघींना सुद्धा आता हसायला येत असतं. वसू जी आतापर्यंत एवढ्या तोऱ्यात मिरवत असते ती वसू इथे समोर आलेली असते. तर इकडे काव्या मात्र कधी वन पीस, कधी शॉर्ट, तर कधी बापरे ते काय वेगवेगळ्या तऱ्हेचे ड्रेसेस. आता तर तिला पाहवतच इथे काव्या पाहतच असते, कारण रम्याचा जो माज आहे तो इथे चांगलाच उतरवायचं काम इथे काव्या आणि त्याबरोबर मानिनीने केलेलं असतं. काव्या आणि मानिनी म्हणत असतात की आता जीवा आणि नंदिनी इथे आनंद निवासमध्ये गणपती बसवायचा आहे म्हणून डेकोरेशनसाठी गेलेले आहेत, नाहीतर तिनेच तुम्हाला चांगलं कामाला लावलेलं असतं. पण आता मी आज नाही येणार, तर तुम्हाला रोज ह्या वेळेला उठायचं आहे आणि तुम्ही जर नाही उठलात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुद्धा आम्हाला उठवावं लागणार आहे, समजलं तुम्हाला? तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच रंजक आणि त्याहूनही तो तेवढाच इंटरेस्टिंग आणि अगदीच मजेशीर झालेला आहे. काय सांगितलं होतं मी तुम्हाला की ते काव्या आणि नंदिनीच्या बाबतीत एक गोष्ट घडलेली आहे. काय गोष्ट आहे ती आपण जाणून घेऊयात. चला मग. इकडे मात्र नंदिनीचा फोन आलेला असतो आणि ती म्हणत असते गणपती बाप्पा येणार आहेत. त्यावर मानिनी म्हणते हो ग, गणपती बाप्पा येणारच आहे, बाप्पा आल्यावर सगळ्यांना आशीर्वाद देणार आहेत, पण माझी ना एक छोटीशी इच्छा आहे. त्यावर काव्या तिथेच असते, स्पीकरवर फोन असतो, तिकडून नंदिनी बोलत असते. ती म्हणते कोणती इच्छा आहे? त्यावर आता मानिनी म्हणत असते माझी एक इच्छा आहे की तुम्हा दोघींची मंगळागौर साजरी करण्याची. बापरे प्रेक्षकांनो, हीच ती नंदिनी आणि काव्याच्या बाबतीतली गोष्ट होती जी मी तुम्हाला सांगत होते. कारण आता नंदिनी आणि त्याचसोबत आता काव्याची मंगळागौर करण्याची इथे जी आपली मानिनी आहे तिने इथे इच्छा व्यक्त केलेली असते. हिने हे सांगितल्यानंतर काव्याला खूपच मोठा शॉक लागलेला असतो. तर आता इकडे एक नंदिनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ती फेस करेल आणि किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता इकडे मात्र नंदिनी आणि काव्याला मानिनीला नकार देणं तर ते जमणार नसतं. पण आता ह्या मंगळागौरीच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये वसू मात्र त्याचबरोबर रम्या काय खोडा घालते हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असतं. आता इकडे हे सगळं बोलणं झाल्यानंतर जी वसू आहे ती इथे किचनमध्ये कांदा कट करत असते. कांदा कट करत असताना डोळ्यातून पाणी येत असतं. त्यावर तिथे मानिनी येते आणि ती म्हणत असते येऊ देत ना, थोडंसं डोळ्यातून पाणी आलं तर त्यांना काही फरक पडत नाही. आतापर्यंत कित्येक जणांच्या डोळ्यातून तुम्ही पाणी आणलेलंच आहे ना, मग एवढूशा डोळ्यात पाणी आल्यामुळे काय फरक पडणार आहे? त्यांनी काही एक फरक पडत नाही, समजलं? तेवढ्यातच इकडे आता जी रम्या आहे ती इथे लादी पुसत असते, किचन पुसत असते आणि तेव्हाच काव्या म्हणत असते अगं काय हे किती उशीर लावणार आहेस? अगं आतापर्यंत फक्त हॉल आणि किचनच पुसलेला आहेस तुला नंतर सगळ्यांच्या बेडरूम सुद्धा पुसायच्या आहेत. त्यावर लगेचच आता इकडे रम्या म्हणत असते काय मला सगळ्यांच्या बेडरूम पुसायचे आहेत? अगं हो, मग तू सगळ्यांच्या खोल्यामध्ये जाऊन ज्या कुरापती करत होतीस, ज्या कुरघोड्या करत होतीस त्या पुसून काढायला नको का? तुला तर एवढं सगळं खूपच आनंद आणि करायचं होतं ना, मग ते सगळं करायला नको का व्यवस्थित? असं म्हटल्यानंतर सगळेजण आता इकडे तिच्याकडेच पाहत असतात, कारण रम्याला चांगलंच आता कामाला जुंपलेलं असतं ते सुद्धा काव्याने. आणि त्यामुळे आता ती म्हणत असते नाही म्हणायचं नाही. आणि समजलं ताईने काय शिक्षा दिलेली आहे? मान खालीच पाहिजे, समजलं? आत्ताच्या आत्ता हे लवकर आवरायचं आणि लवकर आवरून आमच्या सगळ्यांच्या बेडरूम्स तू पुसून काढायच्या आहेत, काय कळलं का? असं म्हणूनच काव्याने चांगलीच हेरगिरी नंदिनीच्या गैरहजेरीमध्ये केलेली असते. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत रिव्ह्यू कसा वाटला, त्याचसोबत प्रेक्षकांनो लग्नाचे अपकमिंग जे भाग असतात, ट्विस्ट असतात, ते सुद्धा तुम्हाला आपल्या या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टला पाहायला ऐकायला मिळत असतात. धन्यवाद.